श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आत्ताची रीडिंग जे आहे ते आपण तुमच्यासाठी बघणार आहोत. पण त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की डिसेंबर मंथमध्ये जी एनर्जी तुमची बघायची आहे आपण ती आता आपण बघत आहोत. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी येणारे मंथ कसे जाईल याचा मला पूर्णपणे खुलासा करून द्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये डिसेंबर मंथ व्यवस्थित जाऊ दे, धनसंपत्ती स्थिर राहू दे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्यांच्यापासून, निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती त्यांच्यापासून रिमूव्ह होऊ दे, सुख समृद्धी शांती पूर्णपणे त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट घालू दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पूर्ण एनर्जी चेंज करून घ्या, माझ्याशी कनेक्ट व्हा, पूर्ण एनर्जी तुमच्यापर्यंत तुम्हाला पूर्ण मॅच होऊ दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी येणारे डिसेंबर मंथ कसा असणार आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. डिसेंबर मंथ तुमच्यासाठी कसा राहणार आहे? श्री स्वामी समर्थ. डिसेंबर मंथ तुमच्यासाठी कसा राहणार आहे? डिसेंबर मंथ तुमच्यासाठी कसा राहणार आहे? श्री स्वामी समर्थ. डिसेंबर मंथ तुमच्यासाठी कसा राहणार आहे? ओके. ओके, तरी मला मगाशीच खात्री होती, परत एकदा तेच आलं. आधी थर्ड पार्टी आली, पण मला वाटलं की एक जेंट्स एनर्जी दिसते आहे. मला वाटलं की असेल कोणीतरी, पण परत एकदा थर्ड पार्टी सिच्युएशन आली आणि परत ॲक्शन आलं. जस्टिस, ॲक्शन, तेच आहे सगळं. महिन्याच्या अखेरीस जस्टिस आहे. तुम्ही काहीतरी ॲक्शन घेताना दिसत आहे थर्ड पार्टीच्या विरोधात. यस, लव रिलेशन. तरी मला वाटलं होतं की लव रिलेशन थ्रूच हे येणार आहे, कारण तशी निगेटिव्ह एनर्जी आधीच आलेली आहे. चला मी आता एनर्जी तुमची सांगते की महिन्याच्या सुरुवातीला ज्यावेळेला तुमचं डिसेंबर मंथचा महिना जो सुरू होणार आहे त्या महिन्यामध्ये तुमचं पहिली जी सुरुवात आहे, पहिल्या आठवड्यामधली सुरुवात जी आहे, तर असं काहीतरी ते थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक ऊर्जा घडताना दिसत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप त्रास होतोय. अचानकपणे काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर येताना दिसत आहे, काहीतरी तुम्हाला दिसतंय, काहीतरी समोर येतंय तुमच्या, काहीतरी सिक्रेट आहे जे असं तुम्हाला अचानकपणे थर्ड पार्टीच्या रिलेटेड तुम्हाला समजणार आहे. असं काही गोष्टी घडणार आहेत, पण तुम्ही सावध राहून फक्त ते बघणार आहे, काही त्याच्यावर कृती वगैरे करणार नाहीये. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची अशी एनर्जी आहे की त्याच्यावरती कार्य करणार आहे तुम्ही. होता होईल तेवढं त्या गोष्टींवरती कार्य करणार आहे की शांत बसून हे सगळं खरं खोटं उलगडा सगळ्या गोष्टीचा करायचा आणि नंतर याच्यावरती कार्य करायचं. तिसऱ्या आठवड्यामध्ये जर बघायला गेलं तर थर्ड पार्टी रिलेटेड तुम्ही ॲक्शन घेताना दिसत आहे की ती व्यक्ती कोण असावी, कुठली असावी, काय करत असावी, हे सगळं डिटेल तुम्हाला कळल्यानंतरच तुम्ही ॲक्शन घेत आहात की हे खरंच लव्ह रिलेशनच आहे, हे थर्ड पार्टी माझ्या आयुष्यात आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिसेंबर मंथमध्ये घडताना दिसत आहेत. अजून असं दुसरी एनर्जी जी आहे ती थर्ड पार्टी रिलेटेड असू शकते, जेणेकरून तुमच्या पैशा संदर्भात असू शकते, कामा रिलेटेड असू शकते. तिथं कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये उथल-पुथल किंवा तुम्हाला सेटल होण्यासाठी किंवा बढती मिळण्यासाठी, कामात काहीतरी वर्चस्व तुम्हाला मिळू नये ह्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे तिथे. कामाच्या ठिकाणी दुसरं जी एनर्जी आहे ती कामाच्या ठिकाणी आहे. जास्त करून कामाची एनर्जी दिसते आहे. दुसरी जी एनर्जी आहे ती पैशा रिलेटेड. बँकमध्ये कुठेतरी सर्व्हिस असाल तुमची किंवा अजून जिथं की तुमचा म्हणजे बिझनेस असू शकतो, जॉब असू शकतो. जास्त बिझनेस थ्रू जास्त पैसा येतो, त्यामुळे बिझनेसचं जास्त दिसतंय. बँकिंग तर दिसतंय. अशा काही जॉब वगैरे असेल तुमचा, तर तिथं थर्ड पार्टी सिच्युएशन आहे हे सुद्धा दिसतंय आणि त्याचा उलगडा सुद्धा तुम्हाला कुठेतरी लागताना दिसतो आहे आणि लव्ह रिलेशनसुद्धा दिसतं आहे त्यामध्ये. हे क्लिअर आहे की लव्ह रिलेशन आहे आणि ते सगळं कळाल्यानंतर पूर्ण तुम्ही डॅमेज होताना दिसत आहे. इतकं टेन्शन की तुम्हाला नसतं कळालं हे सगळं तर बरं झालं असतं, की इतके दिवस तुम्ही अंधारात होता. हे अचानकपणे असं
उजेडात आल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळं कळतंय, ह्याचा धक्का खूप मोठा असणार आहे तुमच्यासाठी. पण बाकीचं एनर्जी इथं काहीच आलेली नाहीये. फक्त लव्ह रिलेशनच्या थ्रू इथं जास्त लव्ह रिलेशन आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टींची निगडीत जास्त एनर्जी आलेली आहे. आपण आता ह्याच्यावरची एनर्जी चेक करणार आहोत वृश्चिक राशीसाठी. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी येणारे डिसेंबर मंथ जो आहे त्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. तुम्हाला अजून काय सांगायचं असेल तर प्लीज मला गायडन्स द्या. आई जानाई देवी श्री स्वामी समर्थ, रेणुका देवी श्री स्वामी समर्थ, हा जगदंबा देवी. इथं पण 11 आले. जस्टिस आहे. तुम्हाला काहीतरी न्याय मिळताना दिसत आहे. काहीतरी तुम्ही सॉलिड या महिन्यामध्ये करताना दिसत आहे. काहीतरी वेगळं असं घडतंय तुमच्या आयुष्यामध्ये. पण इथं पण थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. हे पण दाखवत आहे. तितकं जुळून काहीतरी येताना दिसत आहे. काहीतरी तुम्हाला सिक्रेट कुठलं तर कळताना दिसत आहे. थर्ड पार्टी रिलेटेडच आहे. कुणाला संततीचा योगसुद्धा या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये होताना दिसत आहे. बाकीचं काय सगळं व्यवस्थित आहे. घर प्रपंच व्यवस्थित आहे. पण ह्या थर्ड पार्टी सिच्युएशन स्ट्रॉंग दिसते आहे या मंथमध्ये. थोडी काळजी घ्या. वादविवाद होईल असं काही करू नका. जेणेकरून सावध राहा. हे गायडन्स मी यासाठी देत असते जेणेकरून तुमच्यात वादविवाद जर होत असेल तर ते थांबावं कुठंतरी. मार्ग व्यवस्थित निवडून तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढावं. ते तुम्ही पण तेच ट्राय करा जेणेकरून ह्यातून काहीतरी तुम्हाला मार्ग मिळेल आणि हे सिच्युएशन जी आहे ती तुमच्या आयुष्यात क्रिएट होणार नाही. यातून थोडं सावध राहायचं जेणेकरून मला थर्ड पार्टीवरून माझा कोणता त्रास होणार नाहीये. हा बॅलन्स मी व्यवस्थित करून हे सगळं निवारण मी स्वतः करणार आहे. यासाठी मी ताईंची रीडिंग बघत आहे किंवा बघतो आहे. हे आपल्या मनाशी ठाम ठेवायचं आहे आणि आपल्या आयुष्याचं कार्य डिसेंबर मंथ व्यवस्थित पार पाडून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.